नमस्कार. चला, आज आपण श्री गुरुचरित्राच्या 5व्या अध्यायात प्रवेश करूया. ही कथा आहे भगवान दत्तात्रेयांच्या पहिल्या मानवी अवताराची, श्रीपाद श्री वल्लभ यांची. त्यांच्या दिव्य जन्मापासून ते त्यांच्या अद्भुत बाललीलांपर्यंतचा संपूर्ण प्रवास आपण पाहणार आहोत. चला तर मग ही प्रेरणादायी कथा सुरू करूया. तर ही गोष्ट आहे कलियुगाच्या त्या काळाची. एक असा काळ जेव्हा धर्माला ग्लानी आली होती, सगळीकडे नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत होता. आता अशा अंधकारमय काळात भक्तांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी एका दिव्य शक्तीने अवतार घेणं किती गरजेचं होतं नाही का? आणि याच गरजेतूनच या कथेचा उगम होतो. ह्या कथेत आपण काय काय पाहणार आहोत? तर पहिल्या अवताराची सुरुवात कशी झाली, मग सुमतीची भक्ती आणि तिला मिळालेलं वरदान, त्यानंतर त्या दिव्य पुत्राचा जन्म, त्याचं चमत्कारी बालपण, संन्यासाचा निर्णय आणि शेवटी कुटुंबाला दिलेला तो अद्भुत आशीर्वाद आणि त्यांचं प्रस्थान, असा हा संपूर्ण प्रवास आहे. तर मग कथेच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. आपण थेट पिठापूर नावाच्या एका पवित्र गावात पोचतो, जिथे या अवताराची पार्श्वभूमी तयार झाली होती, एका पुण्यवान जोडप्याच्या घरी. हे गाव आहे आंध्र प्रदेशातलं पिठापूर. इथे अपस्तंभ शाखेचे एक सदाचारी ब्राह्मण राहत होते. नाव त्यांचे आपळराज. आणि त्यांच्या पत्नी सुमती, एक महान पतिव्रता आणि अतिशय दयाळू स्त्री. त्यांची भगवान विष्णूंवर इतकी अढळ श्रद्धा होती की त्या नेहमी त्यांच्या भक्तीतच तल्लीन असायच्या. त्यांच्या घरातलं वातावरणच मुळी भक्तिमय आणि धर्ममय होतं. आता आपण वळूया कथेच्या त्या महत्त्वाच्या क्षणाकडे, जिथे सुमतीच्या श्रद्धेची एक मोठी परीक्षा झाली आणि त्यातूनच तिला एक असं वरदान मिळालं जे अद्भुत होतं. गोष्ट आहे एका अमावस्येची. आपण राजांच्या घरी पितृश्राद्धाचा विधी होता, म्हणजे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून एक महत्त्वाचा संस्कार. श्राद्धासाठी जेवण तयार होतं, पण निमंत्रित ब्राह्मण येण्याआधीच दारात एक अज्ञात यती, एक संन्यासी, भिक्षा मागण्यासाठी उभे राहिले. ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः भगवान दत्तात्रेय होते. आणि इथेच सुमतीसमोर एक मोठं धर्मसंकट उभं राहिलं. एका बाजूला होता पितृधर्म, म्हणजे पितरांसाठी आणि निमंत्रित ब्राह्मणांसाठी ठेवलेलं पवित्र अन्न, आणि दुसऱ्या बाजूला होता अतिथी धर्म, जो सांगतो की दानात आलेल्या भुकेल्याला अन्न द्या. आता तिने काय करावं? पण सुमतीची श्रद्धा बघा, ती जराही डगमगली नाही. तिला त्या यतीच्या रूपात साक्षात ईश्वरच दिसला. तिने क्षणभराचाही विचार न करता मोठ्या भक्तिभावाने ते पवित्र अन्न त्या यतीला अर्पण केलं. म्हणजे बघा, तिने शास्त्राच्या नियमांपेक्षाही दारात आलेल्या अतिथीमधल्या देवत्वाला जास्त महत्त्व दिलं. तिच्या या निस्वार्थ भक्तीनं भगवान दत्तात्रेय प्रचंड प्रसन्न झाले. त्यांनी आपलं दिव्य त्रिगुणात्मक रूप प्रकट केलं आणि सुमतीला म्हणाले, माग, काय हवं ते. तेव्हा सुमतीनं व्याकुळ होऊन आपलं दुःख सांगितलं. म्हणाली, महाराज, माझी अनेक मुलं जगली नाहीत आणि जी 2 जगली आहेत ती दुर्दैवाने अंध आणि पांगळी आहेत. तिने अगदी कळकळीनं विनंती केली, मला तुमच्यासारखाच एक तेजस्वी आणि ज्ञानवंत पुत्र हवा आहे. भगवान दत्तात्रेयांनी तथास्तु असं म्हणून तिला आशीर्वाद दिला आणि वचन दिलं की मी स्वतः तुझ्या पोटी जन्म घेईन. पण एक अटही घातली की तिने नेहमी त्यांच्या शब्दाचं पालन करावं. जर त्यांचा शब्द मोडला तर ते तिच्याजवळ राहणार नाहीत. आणि मग तो दिव्य क्षण आला, जेव्हा भगवान दत्तात्रेयांनी दिलेलं वचन पूर्णत्वास गेला. काही काळानंतर सुमतीच्या पोटी एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं श्रीपाद श्रीवल्लभ. हाच होता भगवान दत्तात्रेयांचा पहिला मानवी अवतार. आता पाहूया त्यांच्या त्या चमत्कारी बालपणाबद्दल, जिथं त्यांचं खरं दैवी स्वरूप जगासमोर आलं. श्रीपाद तेव्हा फक्त 7 वर्षांचे होते, फक्त 7. आणि त्यांची मूंज म्हणजे उपनयन संस्कार ठरले. हा विधी म्हणजे शिक्षणाच्या सुरुवातीचा एक पवित्र टप्पा असतो. आणि याच लहान वयात एक असा चमत्कार घडणार होता ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. आणि तो क्षण तर अक्षरशः अविश्वसनीय होता. विचार करा, मुंजीच्या वेळी फक्त 7 वर्षांचं वय, आणि या लहानग्या श्रीपादांनी काय केलं? चारीच्या चारी वेद, मीमांसा, तर्कशास्त्र, मोठमोठी क्लिष्ट शास्त्र, सगळं काही अगदी सहजपणे म्हणून दाखवलं. अहो, तिथे उपस्थित असलेले मोठमोठे विद्वान ब्राह्मण तर अक्षरशः थक्क झाले की हे कसं शक्य आहे. जसजसे ते मोठे झाले, वयाच्या 16व्या वर्षी श्रीपादांनी आपल्या जीवनाचा खरा उद्देश सर्वांसमोर स्पष्ट केला, आणि तो
एका सामान्य गृहस्थाचा मार्ग नव्हता. झालं असं की त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या विवाहाचा विषय काढला. तेव्हा श्रीपादांनी आपल्या अवताराचं रहस्यच उलगडलं. ते म्हणाले, मी वैराग्य धारण करणारा संन्यासी आहे. योगरूपातील श्री म्हणजेच साक्षात लक्ष्मी हीच माझी पत्नी आहे. त्यांनी समजावून सांगितलं की त्यांच्या श्रीवल्लभ या नावाचा अर्थच आहे श्रीचा पती. आणि मग त्यांनी तपश्चर्येसाठी जाण्याची परवानगी मागितली. पण घर सोडण्यापूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबाला एक शेवटचा अविस्मरणीय आशीर्वाद दिला आणि एक मोठा चमत्कार करून दाखवला. साहजिकच त्यांचे आईवडील खूप दुःखी झाले. ते म्हणाले, अरे बाळा, तू निघून गेल्यावर आमच्या म्हातारपणात आणि तुझ्या या अपंग भावांची काळजी कोण घेणार? त्यांची ही चिंता अगदीच स्वाभाविक होती. हे ऐकून श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या दोन्ही भावांकडे फक्त एका अमृतदृष्टीने म्हणजेच एका प्रेमळ करुणामय नजरेनं पाहिलं आणि एका क्षणात चमत्कार घडला. त्यांचे जे भाऊ जन्मापासून अंध आणि पांगळे होते ते पूर्णपणे धडधाकट तर झालेच, पण विद्वानही झाले. अशा प्रकारे आपल्या आई-वडिलांची चिंता दूर करून आणि त्यांना आशीर्वाद देऊन श्रीपाद श्रीवल्लभ यांनी घराचा त्याग केला आणि ते तीर्थयात्रेसाठी निघाले. त्यांचा प्रवास सुरू झाला उत्तरेकडे, कर्दळीवन, काशी आणि गोकर्ण या पवित्र क्षेत्रांकडे. तर मग घर सोडल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ नक्की कुठे गेले? त्यांच्या या तीर्थयात्रेचा उद्देश काय होता? आणि त्यांच्या अवताराचा कार्याचा हा केवळ एक आरंभ होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला गुरुचरित्राच्या पुढच्या अध्यायांमध्ये सापडतात.